मी बनवणार आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू. त्यासाठी साहित्य बघून घेऊया. बदाम, काजू, सुकं खोबरं, अक्रोड, मगज बी, सूर्यफूल बी, भोपळ्याची बी, खसखस, मनुके, हे पण मनुके, त्यानंतर सफेद तीळ, तूप आणि ओली खजूर, हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मी पहिल्यांदाच बनवत आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू. आता बघूया ते कसे बनताय. तर मी सुद्धा यूट्यूबला रेसिपी बघितली होती आणि म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. तर आता सगळ्यात आधी ना इथे मिक्सरचं मी भांडं घेतलंय आणि त्यामध्ये आता बदाम आणि काजू हे मी बारीक करून घेतले. दोन्ही चांगले बारीक करून घ्यायचे. जास्त मी बारीक केले नव्हते, थोडेसे जाडसरच ठेवले होते. आणि त्यानंतर घेतले अक्रोड. आपली जी सुरी आहे तिने मस्त अशी चॉप करून घेतले. त्यानंतर खजूर घेतली. मला ना विदाऊट बियांची खजूर काही भेटली नव्हती, त्यामुळे मी हीच घेतली होती. मग त्याचीसुद्धा बिया सगळ्या काढून घेतल्या आणि बघा ते पण असे छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये टाकले तीळ आणि खसखस, हे चांगले भाजून घेतले. यामध्ये तूप नाही टाकायचे, कोरडेच भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याचा रंग छान झाला लाल असा आणि मग काढून घेतले. मग कढईमध्ये टाकलं 2 चमचे तूप आणि त्यामध्ये काजू आणि बदाम चांगले यांचा रंग बदलेपर्यंत ते छान असे भाजून घेतले. मग कढईमध्ये टाकलं तूप आणि दोन्ही प्रकारचे मनुके ते घेतले, ते सुद्धा छान भाजून घेतले. त्याची नंतर साईज बदलते, म्हणजे ते चांगले असे फुलतात. मग ते सुद्धा एका ताटात काढून घेतले. मग ज्या आपल्या बिया आहेत, मगज बी, त्यानंतर सूर्यफूल बी, भोपळ्याची बी, या सगळ्या तिन्ही बिया मी कढईमध्ये चांगल्या तुपामध्ये फ्राय करून घेतल्या. यांचे खूप महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी. शरीराचे हाडं मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मी अक्रोडसुद्धा छान भाजून घेतले. मग ना खोबरं होतं, ते खोबरंसुद्धा छान असं भाजून घेतलं. त्यानंतर खजूर होती, ती छान भाजून घेतली. ती आधी कडक असते, जसजशी ती भाजत जाते तशी ती छान अशी सॉफ्ट होते. आणि मग त्याचा असा गोळा तयार झाला की मग गॅस बंद करून घेतला आणि मग तो या ताटामध्ये घेतला. सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं. थोडंसं फॅन खाली थोडं थंड होऊन दिलं. त्यानंतर मी हाताने चांगलं मळलं. पण मी जे ड्रायफ्रूट्स थोडे जाडसर ठेवले होते त्यामुळे त्याचा काही गोळा होत नव्हता. म्हटलं आत्ता काही हे होत नाही. एक तर मी पहिल्यांदाच ट्राय करत होते आणि त्यात पण जमत नव्हते, त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. हात बघा किती लाल लाल झाले होते. म्हटलं थोडंसं थांबूया, थोडं मी काम आवरून घेते आणि मग नंतर बनवते. कारण टेन्शनमध्ये आलं की काही सुचत नाही, मग त्यामुळे थोडा रेस्ट घेतला. सगळे कामं आटपून घेतले आणि मग परत एकदा काय केलं, मिक्सरमध्ये सगळं जे मिश्रण होतं ते एकदा काढून घेतलं. थोडी त्याची बारीक पेस्ट केली आणि बघा छान असा लाडू वळून झाला. तर 10:30ला माझा पहिला लाडू वळून झाला होता. आणि मग मी काय बसले, मग सगळे लाडू आता करून घेते. विरासुद्धा बसली होती माझ्या मदतीला. आणि बघा अशा पद्धतीने मग आम्ही सगळे लाडू बनवून घेतले. आपल्या स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी, लहान मुलांसाठी हे लाडू खूप उपयुक्त आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा.